श्री स्वामी समर्थाय नमः. तुझ्या लेकरांवरचं प्रत्येक संकट माझ्या चरणाखाली आहे. आता काळजीचं ओझं टाकून दे, कारण मी स्वतः त्यांच्या रक्षणासाठी उभा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांवरती येणारी संकट कायमची नाहीशी होऊन जातील. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांवरती जे संकट येणार होतं, जे तुला काळजाच्या तळातून अस्वस्थ करत होतं, ते संकट आता कायमचं नाहीसं होणार आहे. कारण स्वामींनी तुझ्या प्रार्थना ऐकल्या आहेत. तू इतक्या वेळा गारानं घातलास ना, स्वामी माझ्या पोराच्या पाठीशी उभं राहा, तर स्वामी आता स्वतः त्याच्या पाठीशी उभे आहेत. माणूस या जगात काहीही सहन करू शकतो, पण आपल्या लेकराला त्रास होतोय, दुःख सहन करावं लागतंय, हे बघणं सर्वात मोठं वेदनादायक असतं. पण आता तुझं काळीज थोडं थांबेल, कारण जे संकट येणार होतं, जे भीतीचं सावट पसरवत होतं, ते स्वामी समर्थांच्या कृपेने पायाखालचं होऊन जातं आहे. स्वामी म्हणतात, आई बाबा काळजी करू नका, तुमचं बाळ सुरक्षित आहे. ते जिंकेल, ते प्रगती करेल आणि तुमचं डोकं उंचावेल. कधी कधी आपण बघतो, चांगली नोकरी असूनही, मेहनत असूनही, शिक्षण असूनही आपल्या मुलांना अडथळे येतात. काहीतरी साखळदंड बांधल्यासारखं वाटतं. हे सगळं आता मिटणार आहे. स्वामी म्हणतात, मी आहे त्याच्या मागे, त्याच्या रक्षणासाठी मी स्वतः पुढे उभा आहे. ज्या दिशा बंद वाटत होत्या त्या आता उघडतील. जिथे अपयश होतं तिथे आता विजयच वाजत होईल. आजचा क्षण, ही वेळ, ही घडी फार शुभ आहे. स्वामींनी अशी वेळ ठरवली आहे की आजपासून तुझ्या मुलांचे दुर्दैवाचे दिवस संपेल आणि त्याच्या आयुष्यातले यशाचे दरवाजे उघडले आहेत. तू फक्त विश्वास ठेव, स्वामींच्या चरणावर पूर्ण निष्ठा ठेव. स्वामींचा मंत्र सतत तुझ्या ओठांवर राहू दे. अक्कलकोट स्वामी समर्थ हे शब्द म्हणजे तारणहार आहेत. कधी वाटतं माझं बाळ थकून गेले, त्याला कितीही समजावलं तरी तो हरल्यासारखं बोलतो. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण स्वामी म्हणतात, मी त्याच्या मनात नवी उमेद, नवं तेज भरतोय. त्याच्या पावलांमध्ये आता आत्मविश्वास येईल, त्याच्या बोलण्यात ठामपणा येईल आणि त्याच्या आयुष्यातील अंधार दूर होईल. कोण म्हणतं की नशीब बदलत नाही? स्वामी समर्थांच्या कृपेने नशीब काय, संपूर्ण आयुष्यच पलटी होऊन जातं. आज जेव्हा तू हे ऐकत आहेस तेव्हा समजून घे, स्वामींचा हा संदेश केवळ शब्द नाही तर एक आशीर्वाद आहे. तुझ्या पोरांनी एखादी परीक्षा दिली असेल, एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल किंवा एखाद्या नोकरीची वाट बघत असेल, तर हे लक्षात ठेव, स्वामी म्हणतात, जे तुला हवं आहे ते त्याला मिळेल आणि जे त्याचं सर्वोत्तम आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचेल. तुझ्या मुलाला जे आजपर्यंत मिळालं नाही ते आजपासून मिळायला लागेल. स्वामी समर्थ स्वतः त्याच्या मार्गावर फुलांची पायवाट उभी करत आहे. स्वामी म्हणतात, त्याच्या जीवनात जे विघ्न होते ते आता माझ्या आदेशाने नाहीसे झालेत. तो आता भरारी घेईल, त्याचे विचार स्पष्ट होतील, त्यांचं मन शांत होईल आणि त्याच्या पाठीशी संपूर्ण विश्व उभं राहील असं वाटेल त्याला. म्हणून तू आई आहेस ना किंवा बाबा आहेस, तू आज हस, तू आज मनापासून समाधान मान, कारण तुझ्या मुलासाठी आकाशात आशीर्वादांची बरसात चालू आहे. स्वामींची नजर त्याच्यावर आहे. काही वेळा आपण डॉक्टरकडे जातो, शिक्षकाशी बोलतो, मार्गदर्शक घेतो, पण काही बदल घडत नाही, कारण वेळ बदलायची असते, नशीब बदलायचं असतं आणि ते फक्त स्वामी समर्थ करू शकतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या पोराला दुःख असणं मला सहन होत नाही. मी त्याच्या जीवनातून अंधार काढून टाकू आणि आजपासून तुझ्या मुलाचं भविष्य उजळ होणार आहे. तो समाजात मानाने वावरतोय असं तुला वाटेल, त्याचं नाव होईल. तो काहीतरी असं करेल की सगळे तुझ्याकडे बघून म्हणतील, काय भाग्य आहे त्याच्या आईबाबांचं. हे आहे स्वामींचं वरदान, हे आहे त्यांचं प्रेम
आणि हे आहे त्यांचं तुझ्यावरचं अगाध दयाळूपण. जिथे अश्रू होते तिथे आता आनंदाची दरवळ असेल, जिथे भीती होती तिथे आता विश्वास असेल, आणि जिथे काळजी होती तिथे आता स्वामींचं आशीर्वादमय छत्र असेल. तू फक्त एक काम कर, दररोज सकाळी फक्त 2 मिनटं स्वामी समर्थ माझ्या मुलांचं रक्षण कर असं म्हण. बस, बाकी सगळं स्वामी पाहतील. स्वामी समर्थ म्हणतात, आई बाबा, तुमचं लेकरू आता माझ्या छायेखाली आहे. तुम्ही जे पाणी पिऊन आशीर्वाद मागितलात ते पाणी आता त्याच्या जीवनात अमृतासारखं काम करणार आहे. तुझ्या मुलांचं मन कधी अस्थिर होतं, भीतीने भरलेलं असतं, पण आता त्याच्या मनाला शांतता मिळेल. त्याच्या चेहऱ्यावर एक नवं तेज, नवी आशा दिसेल. स्वामींचा स्पर्श त्याच्या जीवनाला नवीन दिशा देतोय. कधी कधी वाटायचं की त्याला कशातच मन लागत नाही, शिकतो पण विसरतो, काम करतो पण यश मिळत नाही. पण आता हे सगळं थांबेल. स्वामी म्हणतात, ज्याचं भाग्य मी लिहितो त्याला अपयश स्पर्श करू शकत नाही. आज तुझ्या घरात, तुझ्या चेहऱ्यावर देवारात शांतपणे दिवा लाव आणि म्हण, स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या पाठीशी उभे राहा. हे शब्दच पुरे आहेत. स्वामी समर्थ क्षणात कृपा करतात. हे अडथळे तो सतत त्याला मागे खेचत होता, तो आता स्वामींच्या कृपेने नष्ट होतोय. सगळी नकारात्मकता दूर जाते. स्वतःच्या त्याच्या आयुष्यात स्वामी सकारात्मकतेचं एक नवीन पान उघडत आहे. म्हणून जेव्हा तू तुझ्या पोराकडे पाहशील तेव्हा आता तू एक नवा उजेड, एक नवं तेज पाहशील. स्वामी समर्थ त्याच्या पाठीशी आहेत, त्यामुळे कुठलाही शत्रू त्याला स्पर्श करू शकत नाही. स्वामी म्हणतात, त्याच्या पावलांखाली यशाची वाट आहे, त्याच्या हातात आशीर्वादांची शक्ती आहे, आणि त्याच्या कपाळावर मी स्वतः माझा हात ठेवलेला आहे. आजपासून त्याचे निर्णय योग्य ठरतील, त्याचे मार्ग सुकर होतील, आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरचा तुझा विश्वास 1000 पट वाढेल. कारण तू बघशील की स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त आश्वासन नाही, तर त्वरित कृती आहे. म्हणून आई वडील म्हणून फक्त एकच कर, तुझ्या लेकराला रोज एकदा तरी स्वामींचं नाव सांग. त्या नावात अशी ताकद आहे की ते नाव ऐकून संकट 10 कोस दूर पळतं. ज्या मुलाला लोक कमी लेखायचे त्याचं यश पाहून सगळे थक्क होतील. कारण आता त्याच्या आयुष्याचं रिमोट स्वामी समर्थांच्या हातात आहे. त्यांचा प्रत्येक आशेत म्हणजे साक्षात भवितव्य घडवणारं वचन. कधी तो मुलगा असो किंवा मुलगी, स्वामी समर्थ सर्व पोरांच्या मागे उभे आहेत. त्यांच्या अंगावरच्या संकटाची छाया देखील पडू देणार नाही. स्वामी म्हणतात, ज्याच्या आईने माझ्याकडे अश्रूंनी याचना केली आहे त्याच्या आयुष्यात दुःख टिकू शकत नाही. त्याचा आत्मविश्वास आता उंचावेल. त्याला जे मिळायला हवं होतं ते वेळेअभावी मिळत नव्हतं, ते आता वेळेआधी मिळायला लागेल. त्याच्या हातात यशाचे रेशमी धागे येतील आणि तो स्वप्नांच्या पलीकडचं काहीतरी साध्य करेल. ही कृपा फक्त एकदाच नाही तर सतत राहणारी आहे, कारण ती स्वामी समर्थांची आहे. त्यांची दृष्टी एखाद्या ज्याच्यावर पडली त्यांचं संपूर्ण भविष्य उजळून निघतं. म्हणून आता तुझ्या मनात जराही शंका ठेवू नकोस. तुझ्या मुलासाठी जे योग्य आहे ते स्वामी समर्थ त्याला देणारच, आणि त्याच्या पाठीशी फक्त आई वडिलाचं नाहीत तर स्वामी समर्थांचा आशीर्वादांचं बळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता चिंता करणे थांबव, कारण तुझ्या लेकराला मी आता स्वतःच्या हातात घेतला आहे. तो चुकणार नाही, घसरणार नाही, आणि जर त्याच्या पायलाखाली रस्ता कठीण झाला तर मीच त्याला उचलून पुढे नेईन. हे ऐकून तुझं मन थोडं हलकं झालं असेल ना? अगदी खरं सांगतो, तू जिथं रडलास, तिथं झोपेतून उठून चिंता करत राहिलास, तिथे स्वामी समर्थ होते. ते तुझं रडणं पाहत होते, ते तुझं मन जाणवत होते, आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं, तुझ्या लेकराच्या आयुष्यात आता आंधळं नशीब नाही तर दिशा दाखवणारी माझी कृपा असणार आहे. कधी वाटायचं ना की मी एवढं करत आहे तरी माझ्या पोराला यश का मिळत नाही, तर आता हे उत्तर स्वामी देत आहेत. कारण आता वेळ माझ्या कृपेची आली आहे. माझा आशीर्वाद मिळण्याची वेळ झाली आहे. आता त्यांचं यश कोणीही थांबू शकत नाही. तुझं मूल आता कुठेही असो, शाळेत, कॉलेजमध्ये, कामावर, प्रदेशात, स्वामी समर्थ त्याच्या आसपास आहेत. जिथं त्याला मार्ग सापडत नव्हता तिथं आता रस्ता स्पष्ट दिसणार आहे. स्वामी म्हणतात, आता त्याचं मन शांत होईल, त्याचं मन एकाग्र होईल, आणि त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळेल. ते फळ थोडंसं नाही ते भरपूर मिळेल, इतकं की ती आई किंवा बाबा म्हणून आनंदाने भरून येशील. डोळे पाणावतील. मन आता हे अश्रूंचे नसतील तर ते आनंदाचे असतील. स्वामी समर्थ काहीतरी अद्भुत करत आहेत, जे आज तुला जाणवत नसेल, पण लवकरच सगळं स्पष्ट होईल. आणि तू मनात म्हणशील, खरंच स्वामी,
तुमचं काम अगम्य आहे. माझ्या पुरासाठी जो तुमचा हात उभा राहिला त्यामुळे आमचं जीवन आता निवांत झालं आहे. हे स्वामी समर्थ जे तुमच्या लेकरांचं रक्षण करत आहेत, त्याला योग्य दिशा दाखवत आहेत आणि जे संकट टाळायचं होतं ते आधीच टाळून टाकलं आहे. स्वामी म्हणतात आता तुझ्या लेकरांचं नाव मोठं होणार आहे. तो अशी कामगिरी करेल की सगळे म्हणतील आई काय बाबा असतील त्याचे ज्यांनी चांगले संस्कार दिलेत. या आशीर्वादांची ऊर्जा अशी आहे की जी आज ऐकली जाते ती काल संकल्पित झाली होती, पण तिचं फळ उद्या तुझ्या समोर उभं राहणार आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये आता प्रगल्भता येईल. त्यांचं मन फुलण्यापासून वाचेल. आई संगीतापासून दूर राहील, वाईट संगतीपासून स्वतःची ओळख निर्माण करेल आणि जिथं त्याला ओळख नव्हते तिथे लोक त्यांचं नाव घेतील. हे शक्य झाले कारण स्वामी समर्थ त्याच्या आयुष्याची सूत्र हातात घेत आहे. स्वामी समर्थ म्हणतात आता त्याला मार्गदर्शनाची गरज नाही, कारण मी स्वतः त्याचा मार्ग बनवतोय. त्याच्या पुढचं पाऊल मी ठरवतोय आणि त्याच्या मनाचं मीच नवा आत्मविश्वास ओततोय. त्याचा आवाज आता बदललेला वाटेल, आत्मविश्वासाने भरलेला. त्याचे डोळे चमकतील, स्वप्नाने नव्हे तर त्या स्वप्नांवर विश्वासाने. हा बदल तुझ्या मनाने आधीच जाणलेला असेल, कारण ज्याच्या पाठीशी स्वामी उभे राहतात त्यांचं भाग्य स्वतः जमतं, स्वतःचं एक नवीन विश्व उभं करतं. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या लेकराच्या आयुष्यात जे अडथळे होते, जे त्याच्या यशाच्या वाटेवर अंधार पसरवत होते, ते आता पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, कारण आता त्या रस्त्यावर माझं पाऊल पडलं आहे. तू जेव्हा तुझ्या मुलाला नुसतं बघशील ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी झळाळी दिसेल. कधी अश्रू असायचे त्याच्या डोळ्यात, आज तिथे चमक असेल, कारण त्यांचं मन आता स्वामी समर्थांच्या स्पर्शाने जागृत झालंय. कधी वाटायचं तो कुठंतरी हरवून जातोय, आता वाटेल तो स्वतःला सापडतोय आणि त्या शोधात स्वामी समर्थ त्याचे मार्गदर्शक बनले आहेत. स्वामी म्हणतात मी त्याच्या पाठीशी फक्त उभा नाही, तर मी त्याला हात धरून पुढं चालवतो आहे. तो पडलास तर मी त्याला उचलणार, तो हरलास तर मी त्याच्यासाठी विजय आणणार. स्वामी समर्थांची कृपा ही अशी आहे जी संपूर्ण जीवनाची दिशा बदलते. आजचा दिवस हा एका नवीन जीवनाचा आरंभ आहे. तुझ्या लेकराचं भविष्य आज नव्याने लिहिलं जाते आणि त्या भविष्याच्या प्रत्येक अक्षरावर स्वामी समर्थांचं आशीर्वादांचं आशयी आणि पट्ट उमटलेलं आहे. त्यांचे मित्र बदलतील, त्यांची सवयी सुधारतील, त्यांच्या मनात आधी असलेली असमजता आता नाहीशी होईल, कारण आता त्यांच्या अंतर्मनात स्वामींचा आवाज सतत ऐकू येईल, घाबरू नको मी आहे. स्वामी समर्थ जेव्हा साथ देतात तेव्हा एखादा सामान्य मुलगा देखील असामान्य बनतो, कारण त्याच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रयत्नात आणि प्रत्येक यशामध्ये स्वामींची प्रेरणा मिसळलेली असते. आजपासून तुझ्या मुलाच्या नावावर जे काही संशय होते, जेव्हा लोक म्हणायचे काही होणार नाही याचं, तेच लोक उद्या उभे राहून टाळ्या वाजवतील आणि म्हणतील अरे काय झपाट्याने बदल झाला, काय जबरदस्त यश मिळवलं. हे यश त्यांचं नाही, हे यश आहे स्वामींच्या कृपेचं. जेव्हा आईबाबांनी श्रद्धेने प्रार्थना केली तेव्हा स्वामींनी ती याचना ऐकली आणि त्यांच्या आशीर्वादांचा शिडवा त्या लेकराला टाकला. तू फक्त आता मनापासून धन्यवाद म्हण स्वामींना त्यांच्या कृपेसाठी, कारण त्यांनी जे दिलंय ते फक्त तू आणि तुझं मूल जाणेल. स्वामी म्हणतात मी त्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन आले, आता कुठलीही सावली त्याच्या पाठी लागू शकत नाही. त्याचं नाव वर जाईल, तो यशाच्या शिखरावर पोहोचेल. तुझ्या लेकराला जे स्वप्न पूर्ण करायचं होतं ते आता फक्त स्वप्न न राहता वास्तवात उतरू लागेल, कारण जेव्हा देवाची नजर असते तेव्हा अवघं विश्व साथ देतं. आज तू एक मेणबत्ती स्वामींच्या समोर लाव, त्या प्रकाशात तुला तुझ्या लेकरांचं भवितव्य उजळून निघालं आहे हे तू मनापासून जाणशील. तू आता विश्वासाने म्हण स्वामी समर्थ तुमचा आभार, तुमच्या कृपेमुळे माझ्या लेकरांचं आयुष्य सुंदर बनते. हे शब्द एकदा मनापासून म्हण, कारण स्वामी समर्थ ऐकत आहेत, ते जवळ आहेत, ते तुझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी पहारा देत आहे आणि तुझ्या लेकराच्या यशासाठी आकाशात आशीर्वादांची वृष्टी करत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात तुझं मूल आता मागे राहणार नाही, ते आता स्वतःच्या ताकदीवर यशाचे झेंडे उभारेल आणि त्या झेंड्यावर लिहिलेलं असेल मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. कधी वाटायचं ना लोक काय म्हणतील, आता लोक म्हणतील या आईवडिलांचं नशीब फळलं, कारण तुमच्या प्रार्थनेने स्वामींचं मन पलटलं आणि त्यांनी तुमच्या लेकराच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. तो आधी जिथे गोंधळलेला असायचा आता तिथे त्याला स्पष्टता मिळते. जिथे तो अपयशाने थांबायचा आता तिथे तो पुन्हा उठून चालू लागतोय.
कारण त्याच्या मनामध्ये आता एक ताकद भरली गेली आहे, ती म्हणजे स्वामी समर्थांवरचा विश्वास. स्वामी म्हणतात आता त्याच्या पावलांना मी दिशा देतोय. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक वळण माझं ठरलेलं आहे. त्याने मागे वळून पाहण्याचं काही कारण उरलेलं नाही. तो जसा दिवसेंदिवस प्रगती करेल तसा तुझ्या मनातही शांततेचं गारुड पसरत जाईल. कारण आई वडिलांना सर्वात मोठं समाधान तेच असतं जेव्हा त्यांचं मूल अगदी आनंदी आणि यशस्वी असतं. स्वामींचा आशीर्वाद इतका खोल आहे की तो फक्त आजच नव्हे तर भविष्यातलं संकटही दूर करतो. स्वामी म्हणतात आज मी त्याच्या मार्गावर फूल पसरवतोय, पण उद्या त्याच्यामुळे दुसऱ्यांचे मार्ग सुशोभित होतील. तुझ्या लेकरांचं नाव आता केवळ कागदावर नसेल, त्या लोकांच्या मनावर कोरलं जाईल. त्याच्या विचारांत स्वच्छता असेल, त्याच्या कृतीमध्ये नितळ श्रद्धा असेल आणि त्याच्या बोलण्यात सकारात्मकतेचा स्पर्श असेल. हे सगळं घडते कारण स्वामी समर्थ त्याच्या जीवनाचा एक अनोखा अध्याय सुरू करत आहे. ज्यांना वाटायचं की हा काही फार पुढं जाणार नाही, जे लोक उद्या त्याच्यासमोर नतमस्तक होतील आणि म्हणतील याच्या मागे कुठला तरी दैवी शक्तीचा हात आहे. हो आहे ना, तो हात म्हणजे स्वामी समर्थांचा हात आहे, जो कुठल्याही संकटापासून वाचवतो आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचवतो. आजपासून जेव्हा तुझं मूल बाहेर पडेल तेव्हा त्याच्या भोवती एक अदृश्य कवच असेल, जे कोणालाही दिसणार नाही पण त्यांचं रक्षण करत राहील. ते कवच म्हणजे स्वामी समर्थांची अखंड कृपा. स्वामी म्हणतात माझ्या आशीर्वादामुळे आता त्याच्या वाट्याला जे येईल ते फक्त चांगलं असेल. त्याला जे गमवावं लागेल त्याहून तो जास्त मी त्याच्या पदरात टाकीन. त्याने जर कुठं हरवलेलं स्वप्न पाहिलं असेल ते स्वप्न आता नव्या रूपात पूर्ण होईल. कधी त्याचं मन अंधारलेलं असेल तर आजपासून त्याच्या मनात नवा दिवा लागेल आणि त्या दिव्याची ज्योत जपायचं काम तुमचं आहे, आई वडिलांचं. फक्त दररोज सकाळी 2 मिनटं स्वामी समर्थ म्हणजे मुलांचं रक्षण करा अशी प्रार्थना करा. स्वामी म्हणतात तुमचं मूल माझं आहे, त्यांचं दुःख माझं आहे, त्यांचं यश माझं अभिमान आहे आणि त्यांच्या यशाचं मूल कारण मीच आहे. हे ऐकून तुझं मन शांत झालं ना. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांनी दिलेला आशीर्वाद आयुष्यभरासाठी असतो. एकदा मिळाला की तो कधीही मागे घेतला जात नाही. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या लेकरांना जिथं जिथं अश्रू ढासले तिथं तिथं मी आता फुलं उमगवायला आणतोय. त्याच्या दुःखाच्या प्रत्येक ठिकाणी मी आनंदाचं बी पेरतोय, कारण आता मी त्याच्या जीवनाचा भाग झालो आहे. तुझ्या रात्रींना झोप न लागता उठून उठून खिडकीतून बघत होतास माझा मुलगा कसा असेल, त्याचं काही चुकलं असेल का, त्याला काही त्रास होत नसेल का. आता त्या प्रत्येक रात्री स्वामी समर्थ तुझ्या लेकरांबरोबर होते. स्वामी म्हणतात मी त्याला संकटातून वाचवले. त्याचं मन भांबवलेलं असतं नाही, मी त्याला दिशा दिली आहे. आणि जेव्हा त्याच्या भोवती कुणीच नव्हतं तेव्हा मीच त्याच्या मनात आवाज दिला, तू चालत राहा, मी आहे ना मागे. तुझ्या मुलाच्या मनात आता एक शांती असेल. ती शांती केवळ यशामुळे नाही तर ती आहे स्वामी समर्थांच्या कृपेच्या स्पर्शामुळे. आता त्याला कुणाचं मत वाईट वाटणार नाही, कारण त्यांचं मन मजबूत झालंय. त्याला भीती वाटणार नाही, कारण त्याला माहीत आहे माझ्या मागे एक अशी शक्ती आहे जी सगळं ठीक करत राहते, ती म्हणजे स्वामी समर्थ. स्वामींचं एक विशेष वचन आहे, मी प्रत्येक लेकरांचं नशीब उजळवतो जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो. आईवडिलांची प्रार्थना ही माझ्या चरणापर्यंत पोहोचते आणि त्यावर मी त्वरित कृपा करतो. तुमचं मूल आता कितीही दूर असो, स्वामी समर्थ यांच्या आज्ञेने त्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवणार. स्वतःचं स्थान, स्वतःचा आत्मसन्मान आणि समाजातली स्वतःची ओळख हे सगळं त्याला मिळणार आहे. आज त्याच्या जीवनात जे काही होतं आहे ते योगायोग नाही, ते स्वामींचं योगायोग आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा नम्रतेने हात जोडून आर्जव केलं स्वामी माझ्या लेकराचं काहीतरी भलं करा, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार आला, ही आई बाबा, हा बाबा खूप प्रेमाने मागत आहे, चला आता त्यांच्या लेकरांचं आयुष्य उजळवूया. स्वामी समर्थ आता त्याच्या प्रत्येक प्रयत्नामागे उभे आहेत. त्याला जे मिळेल ते संपूर्ण हक्कानं मिळेल. कोणतंही यश त्याच्यापासून दूर राहणार नाही, कोणतंही दुःख त्याच्याजवळ थांबणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात आता माझं कार्य चालू झालं आहे. माझ्या भक्ताच्या मुलाला मी थांबवणार नाही. त्याच्या स्वप्नांना पंख देऊन त्याला ते आकाशात उडवणार आहे, जिथे फक्त तेज आणि विजय असतो. कधी कधी आपण असं म्हणतो त्याला थोडा वेळ लागतो, त्याचं नशीब उशिरानं फळेल, पण त्याच्या स्वामींच्या कृपेने उशीर हा शब्द संपतो. ते म्हणतात ज्याचं आयुष्य मी घडवतो त्याला वेळच बंधन नसतं आणि माझी वेळ म्हणजे विजयाची वेळ. आज जेव्हा तू ऐकतोयस ना तेव्हा तुला मनातून जाणवतंय, हो आता खरंच काहीतरी बदल घडतोय.
ते स्वप्न जे फक्त डोळ्यात होतं ते आता हृदयात उतरायला लागतंय. हे सगळं आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादांचं फलित. ते तुम्हाला सांगतात, काळजी नको करू. तुझं मूल आता माझ्या सावलीखाली आहे. त्याला यश, समाधान आणि सन्मान हे तिन्ही गोष्टी मी देणारच देणार. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात मी असतो त्याचं घर कधीही उद्ध्वस्त होत नाही. तुझ्या मुलांवर आलेली ही काळोखी सावली ही फक्त एक परीक्षा आहे आणि ही परीक्षा संपत आली आहे. तू इतकं धैर्य दाखवलंस, श्रद्धा ठेवलीस, म्हणून आता स्वामी तुझ्या मुलांसाठी स्वतः उभे राहणार आहेत. ज्यांना संकटे भेदू शकत नव्हती अशा स्वामी समर्थांच्या चरणात जेव्हा तू तुझ्या लेकरांसाठी डोळ्यात पाणी घेऊन प्रार्थना केलीस, त्या क्षणीच त्या मुलांवरतील संकटाची दिशा बदलली गेली. आता तुझ्या घरात अशा चमत्कारांची सुरुवात होणार आहे. तिथे आरोग्य, यश आणि सुखांची गंगा वाहणार आहे. स्वामी म्हणतात, जिथे भक्ताचा अश्रू गळतो तिथे माझं हृदय हलतं. तुझ्या त्या एका अश्रूंवर स्वामींचं लक्ष गेलंय आणि म्हणूनच तुझ्या मुलांवर असलेले दुर्भाग्य, नकारात्मकता आणि अपयश स्वामींनी दूर केले. आजपासून तुझं मूल शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरीत, व्यवसायात किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असो, त्याच्या पाठीमागे आता स्वामी समर्थांचा हात आहे. तो यशस्वी होणारच, कारण त्याच्या मागे तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या मायेचा आणि स्वामींच्या कृपेचा आधार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तू जेव्हा माझं नाव घेणार तेव्हाच माझं अस्तित्व पूर्ण होतं. म्हणून आता तुझ्या घरात असा एक दिवस येणार आहे जेव्हा तुझं संपूर्ण कुटुंब फक्त हसणार, आनंदी राहणार आणि तुझ्या डोळ्यात फक्त आनंद अश्रू असणार. स्वामी समर्थ म्हणतात, काळजी नको, मुलांच्या पाठीशी मी आहे. फक्त तू रोज एकदा तरी मला आठव आणि विश्वास ठेव. मी प्रत्येक संकटाच्या आधी उभा राहून त्या संकटाला परतून लावीन. स्वामी म्हणतात, आई वडिलांचं दुःख पाहून माझं हृदय तुटतं आणि त्यांच्या मुलांना त्रास होतोय हे कळताच मी तिथं थांबत नाही. मी लगेच तिथं पोहोचतो. आता तुझ्या अंगणात जे ढग जमा झाले होते अपयशाचे, आजारपणाचे, भीतीचे, त्या सगळ्यांवर स्वामी समर्थांनी आपला आशीर्वादाचा सूर्य उगमला आणला आहे. तुझं मूल आजपर्यंत जे सहन करत होतं, कधी मनात दुःख, कधी समाजात अपमान, कधी मित्रांपासून दूर, तर कधी स्वतःवरचा विश्वास हरवून बसलेला, पण आता हे दिवस संपले. स्वामी म्हणतात, जिथे भक्ताची श्वास चालतो तिथे माझी कृपा चालते. आजपासून तुझ्या मुलाच्या मनात एक नवीन उमेद निर्माण होणार आहे. तो कुठून उभा राहील, तो स्वतःवर विश्वास ठेवायला लागेल, तो नव्याने शिकेल, धावेल आणि एक दिवस असा येईल जेव्हा लोक त्याचं उदाहरण देतील. स्वामी समर्थ सांगतात, तुझं मूल माझंही आहे. तू त्याच्यासाठी रडलास म्हणून मी त्याच्या पाठीशी आलो. म्हणूनच आता तो अंधार नाहीसा होणार आहे. आजपासून तुझ्या घरात अशी ऊर्जा निर्माण होईल की जेवढी संकट येतील ती तुझ्या घराच्या बाहेरच थांबतील. आज जणू स्वामी स्वतः तुझ्या घराच्या दरवाजावर उभे आहेत आणि म्हणतायत, मी आलोय, चिंता करू नकोस. आता तुझ्या लेकरांना काहीही होणार नाही. त्या मुलावर जे अजून लहान आहेत, ते अजून या जगाच्या जांचांपासून अनभिज्ञ आहेत, त्यांना आता फक्त प्रेम, सुख आणि शांततेचं वातावरण मिळणार आहे. आणि जे मोठं झालंय, जे संघर्षात आहे, त्याचं आयुष्य आता नव्या उंचीवर जाणार आहे, कारण स्वामी समर्थांचा हात त्याच्या पाठीशी आहे. स्वामींची कृपा अशीच असते. एकदा जर त्यांनी पाठीशी उभं राहायचं ठरवलं तर दैव, नशीब, वेळ काहीही त्यांच्या भक्तांचं वाईट करू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी पाहतोय तुझ्या मुलाच्या कपाळावरचं काळं वळण आता मी स्वतःच्या करंगळीने पुसून टाकलं आहे. जिथे त्यांचं नशीब वळण घेणार होतं तिथं आता यशाचं द्वार उघडणार आहे. इतके दिवस तू तक्रार करत होतास, माझ्या मुलाला का त्रास होतोय, तो इतका चांगला आहे तरी यश दूर का जाते. स्वामी ऐकत होते शांतपणे, कारण त्यांना माहीत होतं जेव्हा वेळ येईल तेव्हा ते स्वतः उतरतील आणि तुझ्या मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. आज ती वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, तू फक्त इतकं कर, त्याच्या नावाने एक दिवा लाव आणि माझं नाव मनात म्हण. मी तुझ्या पोरांचं नशीब उजळून टाकीन. तुझं मूल आता नवीन उंचीने उठले. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा तेज असेल. आतापर्यंत जे दरवाजे बंद होते, नोकरीचे, शिक्षणाचे, यशाचे, ते दरवाजे एका मागून एक उघडायला लागतील. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी तू रडतोस त्या क्षणी मी तुझ्या अश्रूंना माझ्या कृपेच्या पाण्यात रूपांतर करतो. त्यामुळे आता तुझ्या घरात रडणं नाही, केवळ हसणं असेल. तुझ्या लेकराला आता कोणतंही संकट येणार नाही. त्याचं आरोग्य बळकट होईल, अभ्यासात रस येईल आणि कामात एकाग्रता निर्माण होईल. जे मूल आधी मागे राहत होतं आता तेच सर्वात पुढं जाईल. जे आत्मविश्वास हरवलं होतं
आता तेच आत्मभान घेऊन उभं राहील आणि जेव्हा समाज त्याला ओळखेल तेव्हा तू डोळ्यातून आनंदाचे अश्रू पुसशील आणि म्हणशील, हे फक्त स्वामींचं काम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्तांचं मूल म्हणजे माझं दैवत. त्याला त्रास झाला तरी मी शांत बसत नाही. मी त्यांचं रक्षण करतो, आशीर्वाद देतो आणि यशाच्या शिखरावर नेतो. आजपासून तुला फक्त एक गोष्ट करायची आहे. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त एकदा म्हणायचं, स्वामी माझ्या मुलावर कृपा कर. आणि मग बघ, स्वामींच्या पावलांची जादू तुझ्या घरात चालू लागेल. संकट नाहीशी होतील आणि त्यांची जागा येईल यश, समाधान आणि खऱ्या अर्थाने धन्य झालेलं जीवन. स्वामी समर्थ म्हणतात, आज रात्री झोपताना तू फक्त इतकं म्हण, स्वामी माझ्या पोराला थोडं सुख द्या, मी लगेच कामाला लागेन. तुझ्या मनातील ही छोटीशी इच्छा हीच तर त्याच्या कृपेला हाक असते. स्वामी इतके दयाळू आहेत की त्यांना मोठं काही मागावं लागत नाही. ते तर फक्त आपल्या अंतःकरणातील भावना बघतात. आज ते बघत आहेत तुझ्या डोळ्यातील ती आशा, तुझ्या मनातील थरथरी प्रार्थना आणि तुझं हे हळवं हृदय जे आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं लेकरू म्हणजे माझ्या डोळ्यातलं तारण. त्याला रडताना मी पाहू शकत नाही. म्हणूनच आजपासून त्याच्या आयुष्यातून सगळं अंधार दूर होईल. नसलेली संधी आता चालत त्याच्या समोर येईल. ज्या स्पर्धांमध्ये तो मागे पडायचा आता तोच पहिला क्रमांक मिळवेल. घरात जेव्हा आई बाबा आपल्या लेकरासाठी रात्री जागून प्रार्थना करतात तेव्हा स्वामी म्हणतात, तुमचं लेकरू फक्त तुमचं नाही, ते माझंही आहे. आणि मग त्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणतात, तू आता घाबरू नकोस, मी आहे ना तुझं रक्षण करायला, तुझं मार्गदर्शन करायला आणि तुझ्या आयुष्याला उजाळा द्यायला. आजपासून तुझ्या मुलाच्या नशिबाला चंद्र तेजाने फुलू लागेल. जो जे निर्णय घेईल ते योग्य ठरतील. त्याच्यावर विश्वास ठेवणारे वाढतील लोक आणि त्याचा आत्मविश्वास दुणावेल. स्वामी म्हणतात, जे पोरं अपयशाने हरलेली वाटतात त्यांच्यात तर मी अशा ऊर्जा भरतो की ते इतिहास घडवतात. म्हणून आता काळजी करायची गरज नाही. स्वामींच्या चरणावर विश्वास ठेव. तुझं लेकरू आता यशाच्या मार्गावर आहे आणि तो आता थांबणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या कपाळावर जरी काळी रेष आली असेल तरी मी त्याच्यावर माझ्या हाताचा आशीर्वाद ठेवतो आणि ते काळं भाग्य उजळून टाकतो. आजपर्यंत ज्या गोष्टी त्याच्यापासून दूर होत्या, यश, पैसा, समाधान, शिक्षण, नोकरी, साथ, चांगली साथ, त्या आता हळूहळू जवळ यायला लागतील. स्वामींनी शब्द दिला आहे की एकदा जर आई बाबा आपल्या लेकरासाठी हात जोडले तर मी त्यांना प्रार्थनेला कधीच रिकाम परत पाठवत नाही. आजपासून तुझ्या पोराच्या पाठीवर एक दैवी शक्ती आहे जी त्याला प्रत्येक अपयशातून बाहेर काढणार आहे. त्याच्या डोळ्यात आता भीती नाही, कारण त्याच्या मागे उभा आहे स्वयं श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मुलांची चिंता करणं हा आईबापाचा धर्म आहे, पण मी आहे ना तुमच्यासोबत. मी तुमच्या मुलांना, लेकरांना सांभाळतो, कारण ते तुमचं प्राण आहे आणि माझं प्रेम. कोणत्याही परीक्षेची भीती वाटत नसेल आता त्याला. शाळा, कॉलेज, करिअर आणि नोकरी सर्व ठिकाणी आता त्याला यश मिळू लागेल. ज्यांच्या नशिबी सतत पराभव होता त्यांच्या आयुष्यात आता विजयाची चाहूल लागेल. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलावर आलेले संकट आता शेवटच्या उंबरठ्यावर आहे आणि माझं पाऊल त्याला पार करून नेणार आहे. आजपासून त्याच्या चेहऱ्यावर हास्य येईल. ज्यावेळी त्याने हार मानली होती त्याचवेळी मी त्याच्या मागे उभा होतो आणि आज मी त्याला हात देतोय. त्या हातात आहे माझी कृपा, शक्ती आणि यश, आणि हे तुमच्या पोरासाठीच आहे. आईबापांनी एखाद्या संध्याकाळी एकटे बसून केवळ मनात म्हटलं, स्वामी माझ्या लेकराला तार दे, तेवढंच पुरेसं असतं स्वामींसाठी, त्या लेकराला भाग्य बदलण्यासाठी. स्वामी म्हणतात, आईच्या डोळ्यातलं अश्रू मी पाहतोय. त्या प्रत्येक थेंबामागे एक प्रार्थना असते आणि त्या प्रार्थनेत असतो केवळ तिच्या लेकराला उद्धार. म्हणूनच मी त्या अश्रूला वाया जाऊ देत नाही. तुझं लेकर जिथे जाईल तिथे स्वामींची कृपा त्याच्या मागे सावलीसारखी राहील. कोणत्याही अडचणीत तो एकटा नाही, कारण त्याच्या डावीकडे तुझं प्रेम आहे आणि उजवीकडे आहे स्वामींचं बळ. किती वेळा तू मनात म्हणालास, माझ्या मुलाच्या नशिबात सुख लिहिलं आहे का? स्वामी उत्तर देतात, हो, मीच त्याचं नशीब नवीन लिहितोय. आता यश, आरोग्य, समाधान आणि सत्कर्म यांचं नवीन पान मी उघडतोय. जो त्याच्या मार्गावर चालतोय त्या वाटेवर अनेक काटे होते, पण आता स्वामींचा हात त्याच्या पाठीवर आहे. काटे आता फुलात बदलणार, कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनी दुःख उपसले, आता आनंद देणं ही माझी जबाबदारी. ज्याच्या हातात पेन आहे त्याचं भाग्य लिहिणारा मीच आहे. त्यामुळे चिंता सोड. त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांचं आरोग्य सगळं मी सांभाळतोय,
कधी त्याचं मन भरकटलं, चुकीच्या वाटेला लागलं, पण मी माझं लेकरं आहे, मी त्याला परत योग्य मार्गावर आणणारच. स्वामी समर्थ म्हणतात, गोंधळलेल्या मनालाही मी शांती देतो आणि भरकटलेल्या पावलांनाही दिशा दाखवतो. तुझं लेकरं आता मोठं होईल, केवळ वयानेच नव्हे तर समजुतीने, जबाबदारीने. त्याच्या मनात आता सकारात्मक विचार उगम पावतील. दिशाहीनतेच्या जागी आता ध्येय दिसू लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा माझा भक्त माझा आधार घेतो तेव्हा मी त्याच्या मुलाच्या जीवनात दीप प्रकाश निर्माण करतो. मुलाच्या वाटेला आलेले आजार आता मागे फिरतील. जी झोप त्याला शांत मिळत नव्हती ती आता स्वप्नात स्वामींना पाहत मिळेल. ज्यांचं मन सतत अस्वस्थ असायचं आता ते समाधानी होईल. आता घरात जिथं मुलांचं नाव घेतलं जातं तिथं चांगल्या गोष्टींची चर्चा होईल. नातेवाईक, शिक्षक, मित्र सगळे त्यांचं कौतुक करतील. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला आज जग कमी लेखते त्याचं मी असं भाग्य उरणार आहे की उद्या तेच जग त्यांचं नशीब म्हणेल. स्वामी समर्थ म्हणतात, आईंचं काळजीने भरलेलं मन आणि वडिलांचं शांत राहून ओझं पेलणारे हृदय, या दोघांची आर्त प्रार्थना जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचते तेव्हा मी काहीही करून तुमच्या लेकरांचं आयुष्य उजळवतो. आजपर्यंत जेव्हा जेव्हा तू चिंता केलीस, तुझा माझा मुलगा कुठं जाते, काय करते, कोणासोबत आहे, तेव्हा त्या प्रत्येक विचारावर माझं आशीर्वादांचं छत्र होतं. स्वामी म्हणतात, आई वडिलांच्या काळजीचा भार मी हलका करतो, कारण त्यांच्या मनगटावर विश्वास ठेवून मी त्यांचं लेकरं मोठं करतो. आता ज्या परीक्षा त्याच्या आयुष्यात होत्या त्या आता यशात रूपांतर होतील. त्याच्या हातात आता फक्त मार्कशीट नसेल तर स्वामी समर्थांची कृपा असेल. ती कृपा त्याला आत्मविश्वास देईल आणि आत्मविश्वास त्याला यशाच्या पायऱ्या चढायला मदत करेल. स्वामी समर्थ म्हणतात, आई बापाचं मुख रडणं मी ऐकतो. त्यांची इच्छा असते की मुलाने काहीतरी मोठं करावं. आता ती इच्छा पूर्ण होणार आहे, कारण त्या इच्छेवर माझं नाव आहे. दुरावलेली मुलं परत येतील, हरवलेली दिशा पुन्हा सापडेल आणि जी स्वप्न डोळ्यातच राहिली होती ती आता सत्यावर उतरतील. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांना यश देणं ही माझी जबाबदारी आहे, पण त्या यशात नम्रता आणि चांगुलपणा टिकवणं हे मी त्यांच्याकडून अपेक्षित करतो. या लेकरांचं नाव आता उंच भरारी घेईल. ते जिथे काम करतील तिथं त्यांचं नाव आदराने घेतलं जाईल. त्यांची बुद्धी, त्यांचं वागणं, त्यांची कर्मशील वृत्ती या सगळ्यांवर स्वामींचा आशीर्वाद असणार. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य ठरेल. आजच्या आश्रमामध्ये लपलेली प्रार्थना उद्याच्या यशात फुलून येईल. स्वामी समर्थ म्हणतात, आई बापाच्या मनातल्या त्या बोललेल्या न गेलेल्या काळजीवर मी प्रेमाचं आणि यशाचं उत्तर देतो. आता त्यांच्या लेकराच्या आयुष्यात मी फक्त आनंदाचं उधळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आई बापाने लहानपणी आपल्या लेकराला जेव्हा अंगावर घेऊन स्वप्न दाखवली होती ती स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतील. या स्वप्नांमागे असलेली माझी कृपा आता पूर्ण आकार धारण करणार आहे. तो किती वेळा मनात म्हणाला होता, स्वामी माझं मूल जगात यशस्वी व्हावं, त्याच्या वाटेला संकट येऊ नयेत. ते सगळं मी ऐकलं आहे, ते सगळं आता लक्षात ठेवलं आहे. आता वेळ आली आहे की जे काही तू मागितलं होतंस ते तुझ्या समोर उभं राहील. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरं कितीही चुकलं तरी मी त्याच्यावर रागवत नाही, कारण मला माहीत असतं ते मला पुन्हा सापडणारच. जी मुलं घरापासून दूर गेली होती ती आता परत येणार आहेत. ती मुलं चुकीच्या वाटांवर गेली होती त्यांच्या पावलांखाली आता भक्तीचा रस्ता येणार आहे. जी मुलं अभ्यासात मागं पडली होती त्यांच्यात आता नवीन उर्मी जागणार आहे, कारण त्यांच्या मागे आहे आता त्यांच्या आईवडिलांची श्रद्धा आणि त्यांच्यावर आहे स्वामींची कृपा. स्वामी म्हणतात, आई बापाची प्रार्थना माझ्यासाठी परमेश्वराच्या आवाजासारखी असते. मी ती प्रार्थना दुर्लक्ष करत नाही. आज त्या लेकराच्या आयुष्यात असा मोड येणार आहे की तिथून फक्त भरभराट, समाधान आणि यशाचा प्रवास सुरू होईल. त्याला जी नोकरी हवी होती ती त्याच्यापर्यंत पोहोचेल. त्याला जे यश हवं होतं ते त्याला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या डोळ्यात असलेली चमक आता स्वामींच्या कृपेमुळे कधीच न मिटणारी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जरा एक थेंब श्रद्धेने मला हाक मारलीस तेव्हा तर मी सागरासारखं कृपा तुझ्या घरात होतील आणि आता तो सागर तुझ्या जीवनात वाहणार आहे. धन, प्रतिष्ठा, मान, सन्मान, नोकरी, यश, प्रेम हे सगळं एकामागोमाग एक तुझ्या दारात येणार आहे, कारण तुला आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि त्यापुढे काही अशक्य उरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी फक्त देवळात नाही, मी त्या प्रत्येक मनात आहे जिथे श्रद्धेची ज्योत अखंडतेने तेवत असते. तू दिवसभर कितीही थकलेला असलास तरी रोज रात्री झोपायच्या आधी ज्या श्रद्धेने स्वामी समर्थ म्हणतोस त्याच्या शब्दांमध्ये इतकी ताकद असते की त्या शब्दांच्या कंपनामध्ये तुझ्या आयुष्यात अडकलेली दारे उघडून लागतात.
तू जेव्हा सांगतो स्वामी फक्त एक मार्ग दाखव, तेव्हा स्वामी म्हणतात मुला मी मार्गच नाही, मी तुझं संपूर्ण ध्येय आहे. तू चालायचंय फक्त एक पाऊल पुढे, उरलेला प्रवास मी पार पाडेन. आजपर्यंत जेव्हा तू संकटात सापडला होतास, जेव्हा तुला आता वाटलं होतं की सगळं संपलं, तेव्हा फक्त एक व्यक्ती तुझ्या समोर तुझ्या मागे उभी आहे आणि ती होती स्वामी समर्थांची कृपा. तीच कृपा आज इतकी प्रबळ होत चालली आहे की तुझ्या आयुष्यातले जे दरवाजे बंद झाले होते ते अचानकपणे उघडू लागले आहेत. तू जिथं जाईल तिथं लोक मदतीला पुढे येतील. तू जिथं अर्ज करशील, जर संधी तुझी वाट बघत असेल, तू जिथं बोलशील तिथं तुझं म्हणणं ऐकू घेतलं जाईल. हे काही योगायोग नाही, ही आहे स्वामी समर्थांची योजना. स्वामी जेव्हा कृपा करतात तेव्हा सगळं काही एका झटक्यात बदलून जातं. तुझ्या घरातले रडणारे चेहरे असतील, तुझ्या आयुष्यातल्या रुसलेल्या नात्यात प्रेम येईल, तुझ्या खिशात जेव्हा रिकामी नाणी होती तिथं आता सोन्याचा वर्षाव होईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात वेळ आली आहे आता तुझ्या पिढ्यांचं भाग्य उजळवायचं. स्वामी समर्थ म्हणतात मुलांनो, संकटही येतातच पण ती तिखट नाही. तर कारण जिथं माझं नाव घेतलं जातं तिथे अंधार कधीच थांबत नाही, तो निघून जातो आणि आशेचं तेज उगवतो. ज्या मुलांवर ज्या दृष्टीने संकटाचं सावट पसरवलं होतं ही छाया आता मिटू लागली आहे. प्रत्येक छात्री तू जो दिवस लावतोस त्या मनोभावाने तू स्वामी समर्थ म्हणतोस, या प्रत्येक शब्दातून एक आभाळाभर शक्ती त्यांच्या आयुष्यावर प्रसन्न होऊ लागली आहे. तुझं मूल आजवर हरवलेलं वाटत होतं, आता त्यांचं शिक्षण थांबलं होतं, वाईट संगतीत आयुष्य अंधारलेलं ढकललं होतं, पण आता परिस्थिती पूर्ण बदलू लागली आहे. स्वामींच्या कृपेने त्या मुलांमध्ये आता विवेक येऊ लागेल. तो स्वतःहून म्हणेल बाबा मला आता चांगलं जगायचं आहे, मला माझं आयुष्य घडवायचं आहे. हे ऐकून तुझ्या डोळ्यात अश्रू येतील, पण ते दुःखांचे नसातील, ते असतील आनंदाचे, समाधानाचे आणि आभारीपणाचे. कारण तुला माहीत असेल की ही सगळी कृपा फक्त स्वामी समर्थांमुळेच आहे. स्वामी म्हणतात तुझं वर दिलं आहे रे, तुझ्या घरातील पिढ्या सावरणार आहेत, आज नाही तर उद्याच. पण त्यांच्या आयुष्यातून सारे अडथळे बाजूला होणार आहेत. तुझं मूल जिथं हरवलं होतं तिथून आता त्यांचं पुनर्जन्म सुरू होते, नव्या विचारांनी, नव्या ध्येयांनी आणि एका अदृश्य संरक्षणाने वेढलेलं. तू शांत मनाने रोज फक्त एक सांग, स्वामी समर्थ माझ्या मुलांचं रक्षण करा, आणि बघ त्या 4 शब्दात असलेली शक्ती किती मोठा चमत्कार घडवते. ते तुझ्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून एक नवा प्रकाश यायला लागेल. जे आता आजारी आहेत त्यांच्या बरे वाटायला लागेल, जे आता अडकलेले व्यवहार होते ते मार्गी लागतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या मनात शांतता, स्थैर्य आणि आशेचा एक गौरव भरेल. स्वामी समर्थ म्हणतात तू जर सांगतो मला फक्त थोडं धैर्य ठेव, जे अजून मिळालं नाही तेही तुला वेळेवर मिळणारच आहे. मी स्वतः वाट दाखवायला येणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप मागे पडलोय, लोक पुढे जातात, आपण तिथेच अडकलोय. पण स्वामी समर्थ म्हणतात तुझं जे मागे ठेवलं गेलं ते तुला भरभरून पुढे देण्यासाठीच. आज तुला जे हरवते वाटते तेच उद्या तुला अधिक चांगल्या रूपानं परत मिळणार आहे. तुझं नशीब फार काळ थांबलं होतं, पण आता त्याची वाट चुकली नाही, ते तुझ्या दरवाजापर्यंत पोहोचले. त्या नशिबाच्या पावलांचा आवाज आता तुला स्पष्ट ऐकू येणार आहे. टपटप. प्रत्येक पावलात एक गोड बातमी दडलेली आहे, आणि ती बातमी स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात घाबरू नको, मी आहे. माझं नाव घेतलं की काळजाला आधार मिळतो. तुझ्या मनात जी चिंता आहे ती आता पाण्यासारखी विरघळेल. जे पैसे अडकले होते, जे व्यवहार थांबले होते, जी जमिनी विकली जात नव्हती, ते काम जमत नव्हतं, ते सगळं आता एकामागोमाग एक सुटत जाईल. स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धा कधीही वाया जात नाही. एक वेळ अशी येते जेव्हा सगळे दरवाजे एकदम उघडतात. त्या क्षणी वाटतं की हे शक्यच नाही, पण तो क्षणच असतो स्वामींच्या कृपेचा. आणि आता आज त्या कृपेचा क्षण तुझ्या दारात आला आहे. फक्त एकदा डोळे मिटून मनात फक्त जय जय स्वामी समर्थ, आणि बघ आजच्या दिवसात कसं एक नवं पान उघडतंय आणि एक नवं दार उघडतं, आणि तुझ्या आयुष्याला मिळतं एक नवीन दिशा, जिथे फक्त समाधान, समृद्धी आणि शांती आहे. स्वामी समर्थ म्हणतात जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. कोणतेही दरवाजा बंद करू शकत नाही, कारण त्यामागे आहे उभा आहे. या एका वाक्यात एवढं मोठं आश्वासन आहे की आपलं मन क्षणात हलकं होतं. कारण आपली हक्काची गोष्ट जर स्वामींच्या कृपेने लिहिलेली असेल तर ती कोणीही राहून येऊ शकत नाही. कधी वाटतं की खूप प्रयत्न केले, खूप धावपळ केली, पण काही जमत नाही.
पण मन उदास होतं, हताश होतं. पण त्या क्षणीच स्वामींचं आश्वासन आठवा, तुझं हातात येणं उशिरा होईल पण हरवणार नाही. कारण मी वेळ येईपर्यंत तुझं नशीब सांभाळून ठेवलेलं आहे. आज तुझ्या मनात जी प्रार्थना आहे ती स्वामींनी ऐकली आहे. तुझं रडणं ज्याच्यापर्यंत पोचलं आहे, आता उत्तर येणार आहे. ते उत्तर शब्दात नसेल पण घटनांमध्ये दिले जाईल. अचानक एखादा फोन येईल, एखादी बातमी मिळेल, एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल आणि तुझं मन म्हणेल, हे काय झालं? ही तर चमत्कार वाटतोय. हो, तो चमत्कारच असेल, स्वामी समर्थांच्या कृपेचा परिणाम असेल. स्वामी म्हणतात, तुझं काय हवं ते सांग, मी सर्वस्व देतो, पण एकच अट, श्रद्धा ठेव. कारण श्रद्धा ही त्या दाराची किल्ली आहे जी स्वामींच्या चमत्काराचं कुलूप उघडते. आज तुझ्या हातात ती किल्ली आहे. आता दार उघड, पुढे जा. पहा, तुझं नवं नशीब, नवा प्रकाश, नवीन समृद्धी दारात उभी आहे, फक्त तुझं स्वागत करायला. ते क्षण जेव्हा आपल्याला वाटतं की आता काहीच शिल्लक नाही, आता सर्व संपलं, ते क्षण असतात जिथं स्वामी समर्थांचा अदृश्य हात आपल्याला धरून ठेवतं. ते म्हणतात, तुला वाटतं तू तुटलाच आहे, पण ती प्रत्येक श्वासांमध्ये तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला जे दिसतं नाही ते मी करतो. कधी कधी आयुष्यात अशी वळणं येतात जिथे काहीच समजत नाही, कुठे जावं, काय करावं, कोणावर विश्वास ठेवा हेही कळेनासं होतं. पण या सगळ्या गोंधळाच्या गर्दीत स्वामी समर्थ अगदी शांतपणे आपल्या काळजीशी बोलत असतात. घाबरू नकोस, वेळ बदलणार आहे. कधी वाटतं की आपण मागितलेलं मिळत नाही, पण स्वामी म्हणतात, मी तुला तुझ्यासाठी योग्य वेळेसच देतो. कारण लवकर दिलं तर तुला त्याची किंमत कळणार नाही आणि उशीर केला तर तू मोडून पडशील. म्हणून मी मधलं योग्य वेळ निवडतो. हा जो क्षण तुझ्यासमोर आहे हा रिकामा नाही, हा एक वाट बघण्याचा क्षण आहे. आणि वाट बघणं म्हणजे चमत्काराला वेळ देणं असतं. आजपर्यंत कित्येकाने हार मानली, पण तू तसंच हरून नकोस. आज जे तू ऐकतो आहेस ते कोणतंही सामान्य वाक्य नाही, हे स्वामी समर्थांचं वचन आहे. तुझ्या नशिबात जे काही मोठं लिहिलेलं आहे ते अजून उघडायचं बाकी आहे. आणि त्या दिवशी जेव्हा ते घडेल, सगळी दुनिया थक्क होईल. तुला पण माहीत नसेल, हे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. त्या दिवशी तू जेव्हा मनापासून पूर्णपणे हरलास, अश्रूंना थांबवून थकला नाहीस आणि डोळे बंद करून फक्त एवढंच म्हणाला, स्वामी आता फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. जे क्षण तुझ्या जीवनातील सर्वात मोठी परिवर्तनाची सुरुवात होती, स्वामींना फक्त एक हाक पुरेशी असते. आणि ती हाक मनापासून आली की त्यांचं अदृश्य सैन्य तुझ्या मागे उभं राहतं. तुझ्यावर चालून आलेली संकट फार मोठी वाट होती, पण स्वामी समर्थ म्हणतात, संकट मोठी नाहीत, तुझ्या शक्तीवरचा विश्वास कमी झाला आहे. आता वेळ आहे पुन्हा उठायची, पुन्हा चालायची आणि मनात म्हणायचं, स्वामी तुझ्यावर विश्वास आहे, तू आहेस ना, मग मी का घाबरू? कधी कधी चमत्कार ताबडतोब होत नाही, पण ते घडत असतात. स्वामी म्हणतात, मी सगळं पाहतोय, फक्त थोडा धीर ठेव. आज जे कठीण वाटतं उद्या तुला तुझ्या यशाचं कारण वाटेल. हे शब्द साधे नाहीत, हे शब्द तुझ्या आयुष्यात दिवा लावण्यासाठी आलेले आहेत. स्वामी समर्थ तुला सांगत आहे, अजून थांबू नकोस, कारण तुला पाहिजे ते सर्व काही तुझ्या दिशेने धावत आलंय. फक्त तू चालत राहा. आज तू जेव्हा शांतपणे डोळे बंद करून म्हणशील, स्वामी जय जय स्वामी समर्थ, तेव्हा तुला जाणेल की एक अदृश्य शांतता तुझ्या मनावर उतरते आहे. ती शांतता म्हणजे स्वामींचं उत्तर, ती शांतता म्हणजे स्वामींची कृपा. आणि ही कृपा तुझ्या संपूर्ण आयुष्याला सोनं करून टाकणार आहे. तुझं आयुष्य जरी आज वळणावर असलं तरी त्या वळणाच्या पलीकडे एक नवं आकाश तुझी वाट पाहते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी परीक्षा संपायला आली आहे. आता तुझ्या जीवनात कृपेचा पाऊस पडणार आहे. तिथं आज दुःख आहे, तिथंच उद्या सुखाचं गाणं वाजणार आहे. कारण एखाद्या स्वामींची नजर तुझ्यावर पडली की त्यातून परतीचा रस्ता नसतो. ते थेट तुझं नशीबच उजळून टाकतात. किती वेळा तू एकटा पडलास, किती वेळा तुझा आवाज कोणी ऐकला नाही, पण त्या प्रत्येक क्षणी स्वामींनी तुला पाठीशी घेतलं होतं. फक्त तू थोडा हळवा झालास म्हणून तुला जाणवलं नाही. आज हे जाणण्यासाठी वेळ आली आहे की तुझं नशीब आता बदलायला लागलं आहे. संधी दाराबाहेर येऊन थांबली आहे आणि ती दार उघडण्याची चावी फक्त तुझ्या श्रद्धेत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्याच्यावर विश्वास ठेवतोस त्यालाच मी आकार देतो. म्हणून आजपासून एकच संकल्प कर, फक्त श्रद्धा ठेवायची, बाकी सर्व माझ्यावर सोडायचं. कारण मी म्हणजे श्री स्वामी समर्थ. मी एकदा ठरवलं की कोणतीही ताकद तुझं भाग्य थांबवू शकत नाही. कधी ना कधी प्रत्येकाच्या जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा स्वामी फक्त एक इशारा देतात आणि सगळं नशीब पालटून जातं. आज तो क्षण तुझ्या आयुष्यात आलाय. तुला तो काळोखा ओळखावा लागेल.
थोडं शांत, थोडं मन, थोडं थांब आणि एक. ते म्हणत आहेत, माझ्यावर विश्वास ठेव, मी आहे आणि मी सगळं सांभाळणार. पुढील काही तासात तुझं मन विचित्र शांततेने भरून जाणार आहे. ती शांतता म्हणजे स्वामींचं उत्तर आहे. ते सांगत आहेत, जी गोष्ट आजपर्यंत लांब वाटत होती ती आता तुझ्यापर्यंत पोहोचते आहे. फक्त थोडा विश्वास ठेव. त्या क्षणाला ओळख जिथं तुझ्या डोळ्यात पाणी तरळतं पण मनामध्ये एक विचित्र आनंद उमटतो. तो क्षण असतो स्वामींच्या कृपेचा स्पर्श. कधी शब्दात न सांगता येणारा पण आतून संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा. आज तुझ्या मनात जी घालमेल आहे ती फक्त काळजी नाही, ती स्वामींच्या आगमनाची सूचना आहे. ते येणार आहेत आणि एकदा का ते आले तुझ्या घरातील रिकामी पेटीही भरून जाईल. जेवढं तू गमावलं आहेस त्याचा दुप्पट तुला परत मिळणार आहे. कारण स्वामी समर्थ कोणाच्या नशिबात नाही, ते नशीबच बनवतात. तुला वाटतं ना की एवढं सहन केलं तरीही काहीच बदल नाही. मग एक स्वामी म्हणतात, मी आहे म्हणूनच तू आज इथे आहेस. माझ्याशिवाय तू कधीच हरवून गेला असतास, पण मी तुझ्या पाठीशी होतो आणि तू अजूनही आहेस. आज जरी अंधार दिसतोय तरी लक्षात ठेव, प्रकाश सुरू होण्याआधीच अंधार अधिक गडद होतो. जे अंधाराचे क्षण म्हणजे तुझ्या नशिबाचा शेवटचा वळण आहे. आता थेट उजेडाचं जायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त माझं नाव घे आणि पुढचं मी सांभाळतो. कधीच परत न बघता फक्त श्रद्धेच्या वाटेवर चालत राहा, कारण ही वाट आता तुला यशापर्यंत, सुखापर्यंत, समाधानापर्यंत घेऊन जाणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझं नाव घेतलं आहेस ना, मग भीती कशाची? मी आहे, मी पाहतोय आणि मीच सगळं नीट करणार आहे. तुझ्या मुलांवरचं संकट जसं आलं तसंच ते निघूनही जाईल. हे संकट ही एक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत तू उत्तीर्ण होणारच, कारण स्वामींचा आशीर्वाद म्हणजे संकटावरचा जिवंत उत्तर. सध्या ते दिसतं ते वास्तव नाही, कारण स्वामी समर्थ जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा आयुष्याचं चित्र पूर्ण बदलून जातं. आज तू रडतोय तोच उद्या हसणार आहे. आज जे हरवलंय ते दुप्पटीनं परत मिळणार आहे. तुझ्या मुलांचे डोळे आनंदाने चमकतील, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल, कारण स्वामी समर्थ त्यांचं रक्षण करत आहे. कोणतंही आभाळ फाटलेलं असेल तरी ते पुन्हा सुईने शिवून टाकतात. तसंच तुझं घर, ते तुझं नशीब आता संपूर्ण, आता तुझ्या मुलांचं भवितव्य ते शिवत आहे. आणि कधी एकटं वाटेल, कधी आपल्याला, पण लक्षात ठेव, आपल्याला स्वामी कधीच आपले भक्त एकटे सोडत नाही. कधीच तुझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये तर कधी मुलांच्या पावलांच्या आवाजात ते आपली उपस्थिती दाखवतात. म्हणून डोळे मीट आणि विश्वास ठेव, तुझी जिंकणारच, तुझी मुलं जिंकणार. आजपासून एक नवा आरंभ कर. स्वामींच्या कृपेवर मनापासून विश्वास ठेव. ज्या गोष्टी आता अशक्य वाटतात त्या स्वामी शक्य करून दाखवतील, कारण स्वामी समर्थांचं नाव जिथं घेतलं जातं तिथं संकट झुकतात आणि आशीर्वाद वाहत येतात. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरांनो, अश्रू पुसा आता, कारण त्या अश्रूंमागचं कारणच मीच मिटवणार आहे. ज्या गोष्टींसाठी तू दिवस दिवस डोळे मिटून प्रार्थना केलीस त्या सगळ्या प्रार्थनांचं उत्तर मी स्वतः तुला देणार आहे. कधी वाटतं का की स्वामी किती वाट पाहायची? मग लक्षात ठेव, जेव्हा वेळ थोडी उशिराची वाटते तेव्हा परिणाम मोठा असतो. स्वामीने तयार केलेली वेळ ही देणाऱ्याची वेळ असते. जेव्हा तू मागशील ते नाही, पण ते जेव्हा तुला खरंच हवं असेल तेव्हा ते मिळेल, आणि तेही भरभरून. तुझ्या मुलांचं रडणं आता थांबणार आहे. त्यांच्या आयुष्यात एक सुंदर वळण येणार आहे, जे वळण त्यांच्या भविष्याला सुवर्ण बनवेल. कारण स्वामींच्या कृपेने कोणत्याही अंधाराचं दार उघडलं जातं आणि त्या दारामागे असतो फक्त उजेड. स्वामी समर्थ, तू माझ्यावर विश्वास ठेव, बाकी मी बघतो. आज या क्षणी जर तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हटलं तर त्याचं क्षणी तुझ्या घरात आनंदाचं पहिलं पाऊल पडेल. ते पाऊल हलकं असेल पण त्याचा परिणाम जबरदस्त असेल. ज्यांचं नशीब कायम मागे राहील तेही आता पुढे धावणार आहे, फक्त कारण एकच, स्वामी समर्थ पाठीशी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू इतकी वर्ष सहन केलं, सगळं घेऊन गप्प राहिलास, आता तुझी वेळ आली आहे. या एका वाक्यात इतकं मोठं धैर्य मिळतं की जणू अंतर्यात्म्यातून आवाज येतो, घाबरू नकोस, मी आहे ना. स्वामी समर्थांची कृपा अशा वेळी प्रकट होते जेव्हा माणूस पूर्णतः तुटतो, जेव्हा हातात काही राहत नाही आणि नशिबाचं दारही बंद होतं. पण स्वामींची लीला अशी असते की बंद झालेल्या दरवाजाच्या पलीकडूनच ते तुला नव्याने पुरतात. ते म्हणतात, तू मागे वळून बघू नकोस, मी तुझ्या सोबत पुढे चालणार आहे. जीवनात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा स्वामी स्वतः उघडतात आणि त्यातून अशी संधी येते की जिथे आयुष्य पूर्णतः बदलतं. आजच्या संकटातही तुला टाकून टाकलं आहे त्या चिंता तुझ्या हसऱ्या चेहऱ्याच्या आत दडलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं आत उत्तर
तुला मिळणार आहे. स्वामी समर्थ फक्त तुझी परीक्षा घेत होते. त्यांनी बघितलं तू किती सहन करतोय, तू किती संयम ठेवतोस आणि शेवटी त्यांना वाटलं बस आता माझ्या लेकराला त्याच्या धैर्याचं फळ द्यायचं. स्वामी समर्थांच्या कृपेने अचानक अशी बातमी येते की जी सगळं आयुष्य उजळवून टाकते. कुठून तरी जुना उधार गेलेला पैसा परत मिळतो, एखादा जुना इंटरव्ह्यू कॉलमध्ये रूपांतरित होतो, एखादी मनासारखी बातमी येते आणि काळजीचं ओझं दूर होतं. स्वामी समर्थ म्हणतात मी आशीर्वाद देतो, त्यांचं मोजमाप मानवाला नाही करता येत, कारण मी देतो ते अकल्पनीय असतं. स्वामींच्या नावात एवढं सामर्थ्य आहे की फक्त जय जय स्वामी समर्थ म्हटलं तरी वातावरणात सकारात्मकता भरते. एकदा साध्या मंत्राने मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि आत्मविश्वास प्रबळ होतो. जेव्हा आजपासून प्रत्येक सकाळ स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सुरू करा. फक्त 10 मिनटं बसून डोळे मिटा आणि त्यांच्या चरणी मन अर्पण करा. तुम्हाला जाणवेल की चिंता हलकी झाली आहे, मनात नवीन उमेद निर्माण झाली आणि आयुष्यात नवीन दार उघडू लागली आहेत. ही स्वामींची लीला आहे. जे अवघड आहे जे सहज करतात आणि जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवतात. संकट टळत नाही, पण संकटात स्वामी समर्थांची कृपा सोबत असेल तर संकट स्वतःच घाबरून पडतं. आजपर्यंत जे जन्मलं ते दूर वाटत होतं ते आता जवळ येऊ लागेल, कारण प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी देव एक योग्य क्षण निवडतो आणि तुझा क्षण, तो क्षण म्हणजे आता आहे. हो, स्वामी म्हणतात तू हा व्हिडिओ ऐकतोयस म्हणजे मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. ही वेळ फक्त ऐकण्याची नाही, ही वेळ आहे स्वीकार करण्याची, कृपा अनुभवण्याची. त्यांची कृपा जर एखाद्या अंगावर लागली तर अडचणी काहीच वाटत नाही. त्या चमत्कार बदलतात, गरिबी संपते, आजार पळून जातात, नातेसंबंध बळकट होतात आणि आयुष्य आनंदमय होतं. स्वामी समर्थ म्हणतात माझ्या लेकरांनो, काळजी करू नका, तुमच्या मुलांच्या डोक्यावर माझा हात आहे. ज्या संकटाने तुम्हाला रात्र रात्र जागं ठेवलं, ज्या काळजीमुळे तुमचं मन अन्न पाण्यांकडे वळत नव्हतं, त्या सगळ्या गोष्टी आता मी दूर करणार आहे. आईवडिलांचं काळजी, कारण हे परमेश्वराला भिडते आणि मीच तोच परमेश्वर आहे जो तुझ्या भावनांना ओळखतो. मुलांवर कोणतीही वाईट छाया येणार नाही. त्यांच्यावर नजर टाकणाऱ्या प्रत्येक संकटाला मी स्वतः उभं राहून अडवणार आहे. संकट येतात, पण स्वामी समर्थ असताना ती संकट फार काळ टिकत नाही. स्वामी सांगतात तुझं मूल जर अडचणीत असेल, वाट हरवलेलं असेल, चुकीच्या मार्गावर चालत असेल, तरीही तू चिंता करू नकोस, कारण आता मी स्वतः त्याला योग्य मार्ग दाखवणार आहे. शिक्षणात मागे राहिलास का, मी त्याला समज देईन. चुकीच्या संगतीत गेलाय का, तर मी त्याच्या आयुष्यात अशी वळण आणीन की त्याला सत्याचा मार्ग सापडेल. तुझ्या एकट्या प्रयत्नांना आता माझी साथ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात आईच्या काळजाला मी नकार देऊ शकत नाही. जेव्हा एक आई रडत रडत माझ्या चरणी येते आणि म्हणते स्वामी माझ्या लेकराला वाचवा, तेव्हा माझं हृदय गलबलून जातं. आईच्या डोळ्यातील अश्रू माझं ध्यान मोडतात आणि मी धावत धावत त्या लेकरासाठी कृपा करतो. आईच्या प्रेमात एवढं सामर्थ्य आहे की ते माझ्यासारख्या अवतारी पुरुषालाही नम्र करतं. म्हणूनच मी सांगतो, जर तुझं मूल आज संकटात असेल तर आजपासून त्या संकटाचा शेवट सुरू झाला आहे. स्वामी समर्थांची कृपा ही केवळ शब्दांची नाही, ती अनुभवाची आहे. ज्यांनी अनुभवलंय त्यांना माहीत आहे संकट कितीही मोठं असो, पण स्वामींचं एक दर्शन, एक नामस्मरण, एक विनवणी संकटांना कोसळून टाकतं. आज जेव्हा तू हे ऐकत आहेस तेव्हा समज की स्वामी तुला सांगत आहे घाबरू नको, तुझ्या लेकराच्या पाठीशी मी उभा आहे. परीक्षा पास होईल, करिअर सावरेल जाईल, आरोग्य सुधारेल आणि जीवनात नव्याने चैतन्य येईल. हे सगळं फक्त श्रद्धेने शक्य आहे. स्वामी म्हणतात माझ्या कृपेवर विश्वास ठेव. माझं नाव घेतल्यावर जे घडतंय ते तुझं पुरेसं आहे सिद्ध करण्यासाठी की मी तुझ्या लेकरांना वाचवणारच. काळजी फेकून दे, मनात समाधान ठेव आणि फक्त म्हणत जा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक उच्चारात तुझ्या मुलांवरचं संकट विरघळत जाईल आणि एक दिवस तू स्वतः पाहशील त्या मुलांसाठी तू रडलीस, त्यांचं आयुष्य आता इतकं उजळलंय की तुला अभिमान वाटेल. स्वामी समर्थ म्हणतात तुझं मूल कितीही दूर गेलं असो, कितीही चुकीच्या वाटावर भटकत असो, पण जर तुला मला एकदा मनापासून हाक मारलीस तर मी त्यांचं जीवन बदलायला एक क्षणात तयार आहे. कारण आईबाबाचा श्वास म्हणजे त्यांची लेकरं आणि त्या आईबाबांनी मला पुकारलं, त्यांना मी रिकाम्या हाताने कधीही परत पाठवत नाही. तुझ्या मुलासाठी तू देवासमोर किती वेळा हात जोडलेस, किती रात्री जागून काढलीस, त्याचा प्रत्येक क्षण मी पाहिला आहे. आता वेळ आली आहे की त्या प्रत्येक अश्रूला मी उत्तर देणार आहे आणि ते उत्तर म्हणजे तुझ्या मुलाच्या आयुष्यात येणाऱ्या चमत्कारांची सुरुवात. जेव्हा एक आई किंवा वडील
मनापासून म्हणतात, स्वामी माझ्या मुलांचं रक्षण कर, तेव्हा ती प्रार्थना आकाशाला भिडते. स्वामी समर्थ त्यांच्या अंतःकरणातील हार ऐकतात. स्वामी म्हणतात, तुझं मूल जर आज रडत असेल, गोंधळलेलं असेल किंवा एकटं वाटत असेल तर त्या मुलाच्या आजूबाजूला मी स्वतः उभा आहे, त्याला सोबत देण्यासाठी, त्याला उभं करण्यासाठी, त्याच्या डोक्यावर माझा हात ठेवण्यासाठी. कारण त्या लेकराला जगात कोणी समजून घेत नसेल तरी मी त्याला पूर्णपणे ओळखतो, समजतो आणि त्याला मान सन्मान देतो. बऱ्याच वेळा पालकांना वाटतं की आपण खूप काही करूनसुद्धा आपल्या मुलांसाठी काही बदल घडवू शकत नाही, त्यांच्या अडचणी संपत नाही. पण स्वामी समर्थ याबाबतीत स्पष्ट सांगतात, पालकांची अर्थ भावना ही माझ्यासाठी संकल्पनासारखी असते. तुझ्या मनातील प्रत्येक चिंता, प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक आशा मी ऐकतोय. आणि आता मी फक्त ऐकणार नाही, मी कृपा करणार आहे. तुझ्या मुलांच्या पाठीशी मी उभा आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात माझं मार्गदर्शन असेल. तो चुकीच्या वाटेवर चालू लागला तर मी त्याच्या योग्य वाटेवर खेचून आणेन. तो हरवला असेल तर मी त्याला पुन्हा सावरेन, तुझ्या ममतेच्या कुशीत परत आणेन. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याचं संरक्षण कवच. जर तू त्यांच्यावर विश्वास ठेवला तर कोणतंही वादळ तुझ्या घरात शिरू शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुझं मूल जर आज दारिद्र्यात, आजारपणात, मानसिक तणावात किंवा एखाद्या नकारात्मक संगतीत अडकलेला असेल तरीसुद्धा मी ते सगळं दूर करेन. मी त्याला नवा प्रकाश देईन, अशी प्रेरणा देईन की तो स्वतःला बदलण्याचा निर्णय घेईल. तुला फक्त श्रद्धा ठेवायची, बाकी सर्व मी पाहीन. स्वामी समर्थ म्हणतात, तू किती वेळा जीवनात अपयशी झालास हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मला फक्त हे बघायचं आहे की तू अजून हार मानलीस नाही. फक्त तुझ्या डोळ्यात अजूनही आशेची ज्योत आहे आणि ती ज्योत मी अधिक तेजाळवाण आहे. कारण तुला ते माहीत नसतं, पण जेव्हा तू एकटं रडत होतास तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा होतो. जेव्हा संपूर्ण जगाने तुला नाकारलं तेव्हा मीच तुझा हात एक घट्ट पकडला होता. आज तू ते पाहू शकत नाहीस, पण आता मी स्वतःचा तुझ्यासमोर येतोय तुला सांगायला की तुझ्या दुःखाचा काळ संपला आता. कधीकधी आयुष्य इतकं कठीण होतं की आपल्याला स्वतःवरचा शंका यायला लागते. वाटतं आपण काहीच लायक नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुझं अस्तित्व हे संपूर्ण ब्रह्मांडासाठी महत्त्वाचं आहे. तू ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या व्यर्थ जाणार नाही. त्या वेदना आता तुझ्या आयुष्यात अमूल्य अनुभवाची फळं घेऊन येणार आहेत. तुझी प्रत्येक रात्र जी तू अश्रूंमध्ये घालवलीस ती आता पहाट होणार आहे आणि त्या पहाटेचं नाव आहे स्वामी समर्थांची कृपा. एकदा मनापासून स्वामी समर्थ असं नाव घेतलं की नकारात्मकता स्वतःच मागे हटते. त्यांचं नावात आता अशी दिव्यता ऊर्जा आहे की ती मनातली भीती, चिंता आणि निराशा दूर करते. स्वामी म्हणतात, तू जर एका प्रामाणिकपणे आहेस, मेहनती आहेस आणि कोणालाही दुःख न देता आपलं जगणं जगतो आहेस तर नक्की समज, मी तुझ्यासाठी चमत्कार घडवणार आहे. तुझं आयुष्य फुलवणार आहे. तुला जे काही हवं आहे ते तुला मिळणार आहे आणि मी स्वतः तुला ते मिळवून देणार आहे. तू किती वेळा आर्थिक अडचणीत सापडलास, किती वेळा तुझं काम थांबलं, तुझं नशीब फसवलं हे मी पाहिले. पण आता हे सगळं थांबणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात मी पाऊल ठेवते आणि त्या घरात मी एकदाच वास करतो की ते कधीही दुःख थांबत नाही. माझ्या कृपेने त्या घरात पैसा, शांती, आरोग्य आणि समाधान यांचं ओघ सुरू होतो. तू फक्त दररोज मला बोलाव, माझं नाव घे आणि बघ तुझ्या मागे एक कसं बदलतं. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी वाटतं की आपल्या प्रार्थना कुणी ऐकतच नाही, की आपण फक्त शब्द उधळतोय. पण हे लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक श्वास, प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचते. मी शांत असतो कारण मी योग्य वेळेची वाट पाहते. मी तुला संपूर्ण देणार आहे, पण योग्य क्षणी. तुझी घाई करतोय की तुला थांबवते, पण मी ती कृपा करतो की तुला उचलते. या शब्दामध्ये इतकी शक्ती आहे की एकदा मन लावून ऐकलं की हृदयात विश्वासाचा दिवा पुन्हा उजळतो आणि त्या दिव्य तेजात मन शांत होतं, काळजाचं ओझं हलकं होतं. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण कितीही चांगलं वागलो तरी आपल्यावरच संकट येतं, पण स्वामी समर्थ यांचं उत्तर देतात, हे संकट म्हणजे तुझ्या आयुष्याची परीक्षा नाही, तर तुझ्या श्रद्धेची तपासणी आहे, तुझ्या आस्थेची, तुझ्या भक्तीची कसोटी आहे. मी पाहतोय की तू संकटातही माझ्यावर विश्वास ठेवतोयस का, आणि जसं तू हे करत आहेस तसंच मी तुझं भाग्य पूर्णपणे उजळवणार आहे. या वाक्याने अशा अनामिक शक्तीचा अनुभव होतो की आयुष्याच्या प्रत्येक चढउतारामध्ये स्वामींचं हात धरलं असतं हे मनातून पटलं. आता वेळ आली आहे की तुझ्या जीवनात आनंदाचं, यशाचं आणि समृद्धीचं एक नवीन पर्व सुरू होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घराच्या उंबरठ्यावर मी पाय ठेवतोय आणि जिथे मी येतो तिथून दुःख आपोआप निघून जातं. आता तुझ्या घरात पैसा, शांती, प्रेम आणि समाधान वाहणार आहे. तुझ्या नशिबात जे आजवर नव्हतं ते आता मी स्वतः देणार आहे.
फक्त थोडी श्रद्धा ठेव, थोडं मन लाव, माझं नाव घे आणि शांत राहा. स्वामी समर्थ यांची ही ग्वाही म्हणजे एक अमूल्य देण आहे, जे प्रत्येक भक्ताच्या काळजाला आधार देते. आज तू जो विचार करत आहेस, कधी माझं सुखाचा वेळ येईल, तर उत्तर हेच आहे की तो क्षण अगदी जवळ आलाय. तुझ्या जीवनाचा सर्व अडथळ्यांचा अंत होत चाललाय. फक्त तू थांब आणि मागे वळून बघ की तू किती पुढे आलायस. ही स्वामींची कृपा आहे, कारण जिथे आज तू उभा आहेस तिथपर्यंत तुला कोणी आणलं, ते स्वामीच. आणि तेच आता तुझ्या पुढच्या पायरीवर नेणार आहे, जिथे दुःख, गरिबी, चिंता आणि संकटाचा मुकसही नसेल. आज स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथे हरवलास मी तिथेच तुला सापडणार आहे. मी तुझ्या डोळ्यातली ओल पाहतो आणि मी तुझ्या मनाला दुःख जाणतो. तू इतरांना काही सांग, पण माझ्यापासून काही लपणार नाही. तू जेव्हा एकटं वाटत म्हणून शांत राहतोस, तेव्हा मी तुझ्या बाजूलाच असतो. तू शब्द नाही न बोलता जे गमावतोस ते मी हळूहळू पुरवतो. मी तुला उशीर करतो, पण मी तुला चुकत नाही, कारण माझी वेळ हीच तुझ्या आयुष्याची खरी कलाटणी आहे. जी स्वामींचा आश्वासक हाक आपल्याला आतून ढळवून टाकते आणि मग वाटतं, हो खरंच मी एकटं नाही, माझं हात धरून कोणी चालतंय. तुझ्या जीवनात जे अडथळे आहेत ते फक्त अंधाराच्या वाटेवरचे दगड आहेत, पण आता स्वामी समर्थ दगड बाजूला सारत आहेत. त्या अडथळ्यांमुळे तुझा आत्मा खंबीर झाला, तुझी श्रद्धा खोल झाली. स्वामी म्हणतात, सगळं काही मी पाहिलंय. तुझं रडणं, तुझं मनाशी बोलणं, तुझं देवाजवळ गारुड लावणं काहीही वाया गेलं नाही. आता त्या प्रत्येक अश्रूच्या बदल्यात मी तुला आशीर्वाद देणार आहे, आणि असा आशीर्वाद की तुझ्या पिढ्यानपिढ्या यशस्वी होतील. हे ऐकून मन गहिवरून जातं, कारण जे आपण बोलू नाही, व्यक्त करू शकलो नाही, ते स्वामींनी ऐकलं आणि उत्तरही दिलं. स्वामी समर्थांचं नाव हे केवळ मंत्र नाही, एक ऊर्जा आहे. जेव्हा मनात निराशा असते, तेव्हा वाटतं की आता काहीच उरणार नाही, जेव्हा फक्त एकदा जय जय स्वामी समर्थ मनात म्हणा, तो उच्चारसुद्धा इतका प्रभावी आहे की अंधारालाही मार्ग दाखवतो. हे नाव उच्चारल्यावर काळजात एक नवीन विश्वास जागा होतो की जरी सगळे संपल्यासारखे वाटलं असेल, तरी खरं तर आता सुरू होणार आहे सर्व. कारण जिथे फक्त भक्त खचतो, तिथे स्वामी समर्थ उभे राहतात. आता हे लक्षात ठेव, जर तू मनापासून पूर्ण विश्वासाने, आंतरिक शरणागत भावनेने फक्त 2 मिनटं रोज स्वामींचं स्मरण केलंस, तर तुझ्या जीवनात जे अडकून पडले, जे थांबले, जे हलत नव्हतं, ते अचानक प्रवाहात वाहू लागेल. पैसा असो, प्रेम असो, आरोग्य असो, प्रतिष्ठा असो, जे काही तुला हवं आहे ते सगळं येईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जेवढा विश्वास तेवढी कृपा, जेवढी श्रद्धा तेवढा चमत्कार. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे संपवणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.